महाराज नमस्कार. नमस्कार, बोला. महाराज, आपल्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आज निघालेला आहे. या दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाबद्दल मला तुम्ही काही थोडक्यात सांगू शकाल? काय नाही, सकाळी आम्ही वडगाव मावळ येथे वेगळी लॉन्च त्या ठिकाणी कमरा होतो आणि तिथे चांगली व्यवस्था करून आम्ही आता ह्याला निघतो. कामशेतला नाश्ता करण्यासाठी आम्ही गुरुदत्त गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी आहे आणि इथून दुपारचं जे जेवण आहे ते तुकाराम महाराज झाड या ठिकाणी जाणार आहोत. त्या मंदिरामध्येच आम्ही आजचा मुक्काम पण आमचा तिथेच असणार. काल जवळपास किती किलोमीटर आपण पायी अंतर म्हणजे पूर्ण केलं? काल 18 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. आणि आजचं लक्ष किती आहे? आजचं 20 किलोमीटरचं करायचं आहे आणि विश्रांती घ्यायची, कारण मुलं जे आहेत ते काल काही लोक प्रवास करतात, त्यामुळं अंतर जास्त मोठं करणं कठीण आहे. कारण काही लोक लांबून गोंदिया, गडचिरोली या भागातून लोक येतात, गाडीतून प्रवास केल्यानंतर थोडे थकलेले असतात. त्यामुळे आम्ही 30 किलोमीटरचा अंतर होता तो कमी करून आम्ही 20 किलोमीटरचा केलेला आहे आणि आता इथून पुढचा जो मुक्काम आहे तो डायरेक्ट तिथंच आहे. आज दिवसभराचं किती किलोमीटर? 20 किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर आपला मुक्काम कुठं असणार आहे रात्रीचा? तुकाराम महाराजचं झाड आमचा आजचा मुक्काम जो होता तो खंडाळ्याला होता, पण खंडाळ्याचा मुक्काम कॅन्सल करून आम्ही तिथंच काही नियोजन करून मग पुढची दिशा उद्या सकाळपर्यंत करतो. नक्कीच. माझ्या मागे सय्यद सर उभे आहेत. सय्यद सर, आपण काही माहिती देणार आहात? माझं एकच सांगणं आहे की सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी एवढं मोठं आपल्याला खऱ्या अर्थानं नेतृत्व तुकाराम बाबाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. नुसता मेसेज बघून हे काही चालणार नाही. जर हा व्यक्ती जर आपल्यासाठी पायदळ दिंडी काढत असेल तर हे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी समजणं खूप गरजेचं आहे. कारण हा आपला म्हणजे पोटा भाकरीचा प्रश्न आहे. हे बाबांना सुद्धा आपले ह्या गोष्टीची जाणीव करून बाबांना सुद्धा आपल्या सगळ्यांची पाठीशी राहून हे खूप गरजेचं आहे. म्हणून मला एकच म्हणायचं आहे की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी पायदिंडीत सहभागी नोंदवावं, जेणेकरून आपल्या हक्काच्या मागणीसाठी बाबाच्या माध्यमातून काहीतरी सरकार हालचालीवर सध्या आलेली आहे आणि नक्कीच बाबाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळतील हे सर्वांना अपेक्षा होऊ लागलेली आहे. तुम्ही पुन्हा एकच विनंती करतो, घरात बसून काही चालणार नाही. या दिंडीत कान्याकोपऱ्यात आता सकाळी बाबाला सुद्धा एक माईला गडचिरोलीमधून भेटायला आले होते आणि ते सुद्धा लहान लेकरू घेऊन सर्वात मागास असलेला तो गडचिरोली जिल्हा आहे. तर ते जर उपस्थित इथं राहू शकतं तर आपण का राहू शकत नाही? आता हेच सांगणं आहे. बाकी सगळ्यांनी नक्कीच हा संदेश आपण निपुण भारसाकडे या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणार आहोत. महाराज, माझा एक प्रश्न आहे की मंत्रिमंडळाचं जे अधिवेशन सुरू झालं आहे, या अधिवेशनामध्ये आपल्याला काही सकारात्मक गोष्टीचा काही निरोप वगैरे काही नाही, अजून काहीच कोणाला कॉन्टॅक्ट केलेलं नाही. आता आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो आहे. आता थोड्या वेळामध्ये मोबाईलला म्हणजे बॅट्या उतरलेत. मी युवकासोबतच आहे आणि त्यांच्यासोबतच मुक्काम आहे माझा. अजून थोडा वेळ बसून मग मोबाईल चार्जिंग करून फोन करायला सुरुवात करू. नक्कीच धन्यवाद. आपण बघत आहात निपुण भारसाकडे यूट्यूब चॅनल. सर्वात पुढे निपुण भारसाकडे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हे बघू शकता की सकाळी जे नाश्त्याची व्यवस्था आहे हे बाबांच्या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याला कशा पद्धतीने केलेली आहे. हे बघा, प्रशिक्षणार्थींना नाश्त्याची व्यवस्था या आयशर ट्रकमध्ये करण्यात आलेली आहे आणि सर्व प्रशिक्षणार्थी आवर्जून याचा आस्वाद घेताना आपण बघत आहोत.